एका गावात एक मोठं झाड होतं. त्या झाडावर एक चिमणी राहत होती, छोटी, चुणचुणीत आणि मेहनती. तिचा मित्र होता कावळा, थोडासा गोंधळत, थोडासा आळशी, पण मनाने मस्त. त्या झाडाखाली राहत होती एक प्रेमळ आजी, जी रोज चुलीवर चहा करत, गाणी गुणगुणत आणि पोती विणत. एके दिवशी चिमणी उडत आली आणि म्हणाली, आजी, तुमच्यासाठी शेतातून धान्य आणलं. आजी हसत म्हणाली, अगं, तू रोज काहीतरी चांगलं करते. तेवढ्यात कावळा म्हणाला, चिमणी, थोडं माझ्यासाठीही ठेव ना. आजी दोघांकडे बघत म्हणाली, चिमणी मेहनती आहे, कावळा थोडा आळशी, पण दोघं खूप चांगले मित्र आहेत. दुसऱ्या दिवशी चिमणी कावळ्याला म्हणाली, तू पण चल धान्य आणायला. कावळा थोडा घाबरला, पण नंतर तयार झाला. दोघेही धान्य शोधायला गेले. धान्य शोधलं, थकले पण आनंदित होते. कावळ्याला एवढा आनंद झाला की तो आनंदाने म्हणाला, हे मी आणलं. आजीलाही हे पाहून अभिमान वाटला व ती म्हणाली, कावळाही आता मेहनत करायला शिकतोय. चिमणीने कधीही कावळ्याला आळशी न बोलता त्याला मदत केली आणि काम करण्याची प्रेरणा दिली. हीच तर खरी मैत्री.